आरक्षणाला पाठिंबा तर फेररचनेला विरोध. लोकसभेमध्ये विरोधकांची भूमिका. विधेयकांवरती आज लोकसभेत मतदान. कुणाची तरी वाट लावण्यासाठी प्रकरणं बाहेर काढली जात आहेत. भोंदू खरात प्रकरणावरती राज ठाकरेंचं वक्तव्य. उद्देश ठेवून प्रकरणं काढण्याचं कारण नाही. प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. चांदिवली विधानसभा ईव्हीएम पडताळणी प्रकरणी निवडणूक आयोगाचं कामकाज राजकीय कार्यकर्त्यांसारखं. काँग्रेसचे नेते नसीम खान यांचा घणाघाती आरोप. बाळासाहेबांबाबत वक्तव्य करणं पेडणेकरांना भोवलं. संस्कारांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे सत्ताधारी आक्रमक. पेडणेकरांनी माफी मागावी. सत्ताधाऱ्यांची मागणी. ठाकरेंनी विधान परिषद लढवावी ही काँग्रेसची भूमिका होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेशाची चर्चा. तनपुरे भाजपमध्ये आल्याचा आनंदच होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य. जळगावात भोंदू आणि पोलीस पत्नी करायचे लोकांची फसवणूक. अघोरी पूजेच्या नावाखाली 11 लाखांना गंडवलं. भोंदू ललित पाटील आणि कर्मचारी पत्नी महिमा फरार. परतवाडा लैंगिक शोषणाचं ठिकाण सापडलं. महिला पोलीस कर्मचारीचा पती निघाला भोंदू. पोलीस अधिकारी असलेल्या महिलेचा पती करायचा भोंदूगिरी. पोलिसांकडून तपास सुरू. परतवाडा लैंगिक शोषणाचं ठिकाण सापडलं. पोलिसांकडून अयान अहमदसह 6 अटकेत. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवरती. पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार. मूळ फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाकडे मागितला होता वेळ. 2 कॉर्पोरेट जिहादी पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये. शफी शेख आणि रजा मेननला 3 दिवसांची पोलीस कोठडी. शफीवरती 4 गुन्हे तर रजावरती 3 गुन्हे दाखल. आरक्षणासाठी मुस्लिमांचा एल्गार. बीडमध्ये आज मुस्लिमांचा महामोर्चा. महिलांचा वाढीव राजकीय सहभाग देशगौरव वाढवेल. पंतप्रधान मोदींचं लोकसभेमधून निवेदन. महिला आरक्षणाच्या आडून जातगणना टाळण्याचा प्रयत्न. काँग्रेसचा मतदारसंघ पुनर्रचनेसह महिला आरक्षणाला विरोध. आम्ही जातगणना सुद्धा करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं लोकसभेमधून आश्वासन. विरोधकांना पंतप्रधान मोदींचा टोला. समर्थन करा. तुमचे जाहीर आभार मानेल. गोत्यामध्ये येताच एमआयएमचे बापलेक बेपत्ता. सहर आणि युनुस शेख अवैध जात प्रमाणपत्राबाबत छिडीक चूप. लोकसभेमध्ये आदित्य ठाकरेंबाबत गंभीर आरोप. महिला आरक्षणाच्या दरम्यान अरविंद सावंत आणि निशिकांत दुबे एकमेकांना भिडले. महिला स्वार्थासाठी अत्याचार करून घेतात. माजी मंत्री सुबोध सावजींचा वादग्रस्त वक्तव्य. मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपातीची शक्यता. पालिकेकडून पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर. मुंबईचा सलग 4था पराभव. पंजाबनं 7 विकेट्सनं उडवला धुव्वा. आज पहिल्या विजयासाठी अजिंक्यची सेना लावणार जोर. अहमदाबादमध्ये गुजरात विरुद्ध कोलकाता एकमेकांना भेटणार.